जो देशमुख यांच्या घरून आपण रेस्क्यू केला होता आणि जो त्यांच्या ड्रेसिंग टेबलमध्ये होता हा नाग. नॉर्मली नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो आहे खटकेश्वर नगरमध्ये. कहाँ पे कोई किधर है? किधर है? खोला मैंने उसके अंदर तो ये ड्रावर के अंदर. हाँ कितना बड़ा है साहब? इतना बड़ा है. नीचे वाले आओ ना, इधर आओ ना. हाँ वही यही खोला मैंने इसके अंदर. इसके- वो क्या है? वो क्या है? नहीं वो वायर दिख रहा. इसके नीचे बोल रहे हैं ना? इसके अंदर था, ऊपर था. मैं हाथों लेके नहीं गया तो वो अंदर उसको नीचे गया होगा मैं. थोड़ा ध्यान रखना था. अब किधर गया होगा एक आधी बार तो कैसा ढूंढेंगे उसको. खींचो उसको खींचो उसको. हाँ, वो है. बाप रे, कोबरा है. हाँ, पकड़ो है ना. इसको, पकड़ो. आड़ा पकड़ने का. हाँ. वो दो. आड़ा ही पकड़ो. हाँ बघू शकता मित्रांनो, हा एक भारतीय नाग. नाम काय आहे तुम्हाला? गजानन देशमुख. गजानन देशमुख यांच्या घरी येतो आपण आता सध्या. मुंडे मैडम बोलो. मुंडे मैडम. मुंडे मैडम आओ इधर बाहर खुले में. हाँ चलो. वैसा ही पकड़ो आड़ा. हाँ और आते वक्त ये थैली उठा के लाओ. हाँ चलो चलो. हाँ चलो. अरे वाह, ओरिजिनल है वो. कैसे फाड़ी नहीं कर रहा वो. चलो. हाँ पहले आ जाओ. चलो. हाँ चलो. उसमें देखो तुम. मोबाइल में देखो बोला. हाँ मोबाइल देखो. मॅडम विषारी साप हो ना मॅडम. सब अडल्ट आहे. मागच्या वर्षीचा असावा. अरे वाह. झाला सुरक्षित रेस्क्यू. लवकर चालायच्या नैसर्गिक दिवसात जंगलात सोडून देण्यात. हे आहेत देशमुख साहेब. कसं काय दिसलं तुम्हाला सांगा सर. ड्रॉप खोलायला गेलो होतो. ते तुला काय गेलो होतो दिसला ते. सामान काढायचं होतं. हा आता मागून कुठून मोकळं आहे का? तर हे खूप दिवसांनी उघडलं आहे का घर? नाही व्रत चालू. रेग्युलर राहत आहे तरी सुद्धा एवढ्या आतमध्ये येऊन बसला म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे. आता ह्याच्या पुढे कुठेही काळजी घ्या. हे पावसाळ्याच्या दिवसामध्ये साप असे सगळे जे आहेत ते कोरड्या जागेमध्ये येऊन बसायचा प्रयत्न करतात. तर त्याच्यामुळं काळजी घेणं जरुरी आहे. असं कुठलंही सामान काढायच्या आधी थोडंसं हलवून घ्या. आता तुम्ही तुमचं राहतं जरी घर असलं तरी, कारण हा जो आहे हा भारतीय नाग विषारी साप आहे. ते आता म्हणजे असाही कुठला साप समोर असल्यानंतर कधीच चावत नाही. पण मात्र चुकून जर त्याच्या अंगावर हातपाय पडला तर साप 100% जावं. ठीक आहे, काळजी घ्या, सुरक्षित राहा.
इंडियन स्पेक्टॅकल कोब्रा, भारतीय नाग, जो देशमुख यांच्या घरून आपण रेस्क्यू केला होता आणि जो त्यांच्या ड्रेसिंग टेबलमध्ये होता हा नाग. नॉर्मली एवढ्या आतमध्ये घुसत नाहीत, पण आता काय शेवटी साप म्हणल्यानंतर ते कुठेही जाऊन बसू शकतात, त्याची काही गॅरंटीच नाही. थोडासा बोल्टिंग कातीवर आलेला दिसतोय. जो डोळ्याचा भाग आहे तो बघू शकता थोडासा ब्लूइश दिसतोय. म्हणजे नॉर्मली ज्यावेळेला साप कात काढतो तर त्याच्या ओठापासून शेपटीपर्यंत एक सलग ती कात निघते. डोळ्यावर सुद्धा त्याच्या कॅप असते, ती कॅपसुद्धा पूर्णपणे निघते. विषारी असलेला भारतीय नाग, न्यूरोटॉक्सिक प्रकारचं विष असतं ह्या सापाचं, जे तुमची मज्जासंस्था नर्वस सिस्टम डॅमेज करतं. लवकरात लवकर जर उपचार झाले नाही तर माणसाला पॅरालिसिस होतो आणि त्यात माणसाचा मृत्यू होऊ शकतो. पण दरवेळेस मी सांगत असतो, साप चावणं हा अपघात आहे. चुकून जर त्याच्या अंगावर पाय पडला तर साप 100% चावतो. आणि कुठलाही साप चावल्यानंतर माणसाचा जीव 100% वाचतो. प्रायर टू की आपण लवकरात लवकर जिथं सर्पदंशावर उपचार होतात अशा दवाखान्यात पोहोचलं पाहिजे. जे ह्याचं ASV आहे हे आता नॉर्मली सगळ्या PHCला, सगळ्या रुरल हॉस्पिटलमध्ये अवेलेबल असतं. तर तुम्ही सरकारी दवाखान्यात जरी गेलात तरी माणसाचा जीव 100% वाचतो. कुठलेही आता प्रथमोपचार विचारतात लोक काय करायला पाहिजे. प्रथमोपचार करण्यामध्ये 15-20 मिनिटाचा वेळ जाऊ शकतो. तर माझं दरवेळेस हे म्हणणं असतं की ते 15-20 मिनिट प्रथमोपचार करण्यापेक्षा माणसाने सरळ काहीही हालचाल न करता स्वतःला थोडंसं जे मानसिक परिस्थिती आहे ती थोडीशी बळकट करून स्वतःला थोडासा धीर देऊन लवकरात लवकर दवाखान्यात पोहोचणं जास्त जरुरी आहे. आणि दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर व्यवस्थित ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतात. चावलेल्या जागेवर 15-20 मिनिटातच सूज यायला लागते, खूप जास्त पेन व्हायला लागतात आणि पुढच्या अर्ध्या पाऊण तासानंतर 1 तासानंतर बाकीचे जे काही प्रिव्हेंटिव्ह सिम्पटम्स आहेत, पोटात दुखणे, गळा आवळून येणे, श्वास घ्यायला त्रास होणे, डोळे ऑटोमॅटिक बंद होणे, तर हे सगळे प्रकार व्हायला लागतात. पण एकदा दवाखान्यात पोहोचल्यानंतर डॉक्टर 100% त्याच्यावर व्यवस्थित उपचार करून माणसाचा जीव 100% वाचतो. त्यामुळे आता महत्त्वाची गोष्ट, पावसाळ्याच्या दिवसामध्ये साप पाऊस बाहेर खूप जास्त झाल्यानंतर कोरड्या जागेत येऊन बसतात. तर कुठलंही अडचणीचं सामान जे आहे ते घराच्या आजूबाजूला ठेवू नका, कारण हे सापांसाठी लपण आहे. तिथे साप लपून बसतात आणि एखाद्या वेळेस आपण ते सामान काढायला ज्यावेळेला डायरेक्ट हात घालतो त्यावेळेला सर्पदंश होतो, साप घाबरून त्यावेळेस चावतो. त्यामुळे अडगळीचं सामान काहीही ठेवू नका. कुठलंही सामान उचलायच्या आधी थोडंसं हलवून घ्या, जेणेकरून तिथं जर काही बसलेलं असेल तर तुम्हाला त्याचा अंदाज येईल. हा सापसुद्धा वॉर्न करतो. नाग हा असा एकमेव साप आहे जो पूर्णपणे फणा काढतो. बाकी कुठल्याही सापाला निसर्गाने फणा दिलेला नाही. सगळ्यात रुबाबदार आणि डौलदार सापांमधला जो कोणी असेल तर तो आहे नाग. म्हणजे मी ह्याला वन्यजीव जसा बिबट्या आहे तसा नागाला मी बिबट्या म्हणेल. कारण उंदीर, बेंडकोळी, पक्षी, पक्ष्यांचे अंडे, कोंबड्या, त्याच्यानंतर दुसरे साप, अशी ही ह्याची खूप मोठी खाण्याची लिस्ट आहे. जो मेनू आहे तो खूप मोठा आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये हा साप जो आहे व्यवस्थितरित्या जगू शकतो. धार्मिकही ह्याला बरंच आपल्याकडे महत्त्व आहे, कारण शंकराच्या गळ्यामध्ये नाग आहे, आपणही नागाची पूजा करतो. पण पूजा करायची आणि दुसरीकडे सापाला मारायचं हे संयुक्तिक नाही आहे. तर कृपया असं काही करू नका. साप जर दिसला तर त्याच्यावर फक्त लक्ष ठेवा आणि जवळपास जो कोणी सर्पमित्र असेल त्याला कॉन्टॅक्ट करून बोलून घ्या. तो त्याला पकडून त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरित्या सोडून देईल. कृपया साप मारू नका दिवस सोडून. दिले मित्रांनो ह्याही सापाला सोडून याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये. जर व्हिडिओ आवडला, काम जर आवडत असेल तर लाईक करा. अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.